students, welcome to our session. Today we are going to see that is explanation of a skit, excuses, from the page number 41. आता या ठिकाणी आपण पेज नंबर 41 वर जो काही लेसन आहे एक्सक्यूजेस अ स्किट म्हणजे एक छोटंसं नाटक, त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. सी दॅट explanation. Excuses a skit. There are given some characters. Ritesh, a school student, and Mrs. Sen, his class teacher. या ठिकाणी दोन कॅरेक्टर्स आहे, एक आहे रितेश आणि दुसऱ्या ज्या काही टीचर आहे ते आहे मिसेस सेन. सीन अ क्लासरूम, जे काही दृश्य आहे ते क्लासरूममधलं. बघा या ठिकाणी रितेश ज्यावेळेस आला त्यावेळेस तो काय म्हणतोय, मे आय कम इन मॅडम. देन मिसेस सेन सेड दॅट नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली. रितेश सेड पार्डन मॅम. आता रितेश वर्गात आला आहे, त्याने परमिशन घेतली आहे आणि त्याच वेळेला वेन ही एंटर्ड इन द क्लासरूम दॅट टाइम्स द क्लास टीचर सेड दॅट डोंट यू थिंक यू आर अर्ली. तुला असं वाटत नाही की तू जरा लवकरच आला आहे. त्यावेळेस रितेश म्हणतो पार्डन मॅम. पार्डन मीन्स दॅट आय डिडंट अंडरस्टँड, मला नाही समजलं तुम्ही काय म्हटलं त्या. म्हणजे काय, मी नाही समजलो. मिसेस सेन म्हणतात आय मीन फॉर द सेकंड पिरियड यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. अरे म्हणजेच तू कोणत्या तासाला, दुसरा जो काही तास चालू झाला आहे त्याला तू लवकर आला आहे. I mean for the second period you are too early for the second period. Then Ritesh said, I'm so sorry ma'am, I'm really sorry. I started well in time from home. You won't believe what happened. मग तो सॉरी वगैरे म्हणतोय त्यांना आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने टीचरांना तो बोलतोय बघा. दॅट इज आय स्टार्टेड वेल, मी अगदी योग्य याच्यामध्ये स्टार्टेड, घरात वेळेमध्येच निघालो तो घरामधून. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. मी त्या ठिकाणी घरातून अगदी योग्य वेळेलाच निघालो होतो. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. तुम्हाला विश्वासच बसणार नाही. यू वोंट बिलीव्ह, वोंट WONT, जो काही WANT हा शब्द आहे दॅट इज वी कॅन से दॅट इज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट. हा विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. देन Mrs. Sen said, we'll see. Let's hear the story first. What happened? Nothing short of an earthquake, I'm sure. Okay. तू काय सांगतोय, तुझी काय स्टोरी आहे, जी काय गोष्ट सांगतोय ते आधी ऐकूया. What happened? काय झालं होतं बघूया. नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, म्हणजेच नक्कीच भूकंपापेक्षा नक्कीच काहीतरी जास्त झालेलं असणार नाही असं मला वाटते. Then Ritesh, no ma'am, really ma'am, honestly ma'am. Then Mrs. Sen said that go ahead. Okay. तो म्हणतोय नाही मॅडम, खरंच नाही, ऑनेस्टली नाही, प्रामाणिकपणे मी सांगतो. मग टीचर त्याला म्हणतात ओके सांग, ओके ठीक आहे पुढे सांग. Then Ritesh said, I was walking to school as usual. I was halfway down the narrow lane that leads to the market. Suddenly I heard a scream from the main road. बघा त्या ठिकाणी काय म्हणतो तो, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. मी ज्यावेळेस शाळेत येत होतो, नेहमीप्रमाणे मी शाळेत निघालो होतो आणि त्याच वेळेला मला एक जी काही किंकाळी ऐकू आली. आय हर्ड अ स्क्रीम म्हणजे काय, किंकाळी ऐकू आली. आणि मी अगदी साधारणतः अर्ध्या बाजाराकडे जाणारा काही जो रस्ता होता, जी लेन होती तो अर्धी पार केली होती आणि त्याच वेळेला फ्रॉम द मेन रोड, त्या मुख्य रस्त्यावरून मला एक किंकाळी ऐकू आली. आणि मिसेस सेन सेड दॅट ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आता इन्व्हेस्टिगेट मीन्स दॅट कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडंट. म्हणजे काय करणे, एक प्रकारे तपास केला. म्हणजे तू काय केलं असेल, ओके यू हॅड टू, तुला तपास करणं तर भागच झालं असेल. तू तपास करणं तुला भाग होतं, म्हणजे तू केलंच असशील.
Ritesh said that, yes, madam, I had to find out if someone needed help. And sure enough, there was this person lying near the pavement. He was groaning with pain. Yes, madam, I had to find out. हो, मला असं वाटलं की कोणाला काहीतरी मदत हवी आहे का, हे मला बघायलाच हवं होतं. अँड शुअर इनफ देअर वॉज अ पर्सन. आणि खरंच त्या ठिकाणी एक माणूस काय होता, दॅट पर्सन लेईंग नियर द पेवमेंट. त्या पेवमेंटवर, दॅट इज वी कॅन से दॅट फुटपाथ ऑफ द साईड ऑफ द रोड, जो काही फुटपाथ आहे आपण त्याला पदपथ म्हणतो, त्या फुटपाथावर एक माणूस त्या ठिकाणी पडलेला होता. अँड ही वॉज ग्रोनिंग मीन्स दॅट पेनफुल साऊंड, मेकिंग पेनफुल साऊंड, म्हणजे तो त्या ठिकाणी कणत होता वेदनेने. विथ पेन म्हणजे काय, वेदना, त्या वेदनेने तो कणत होता. सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. Ritesh said, no ma'am, I didn't get the chance. As I reached that man, another man came running out of the shop there with a packet in his hand, and the shopkeeper also ran out shouting, चोर catch him. आता या ठिकाणी काय झालं, नाही मी काय डॉक्टरांकडे वगैरे त्याला घेऊन नाही गेलो, बिकॉज आय डिडंट गेट द चान्स, आय डिडंट गेट द अपॉर्च्युनिटी, मला ती संधीच मिळाली नाही. मी काय केलं, जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, मी त्या ठिकाणी ज्यावेळेस पोहोचलो त्या माणसाजवळ, त्याच वेळेला काय झालं, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. त्या जवळच्याच एका दुकानामधून एक माणूस, त्याच्या हातामध्ये एक पाकिट होतं, विथ अ पॅकेट इन हिज हँड, हातात पाकिट होतं, आणि त्या ठिकाणी तो धावत होता. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग. आणि त्याच्या पाठोपाठ जो काही शॉपकीपर म्हणजे दुकानदारसुद्धा त्या ठिकाणी त्याच्या मागे पळत होता आणि काय म्हणत होता, चोर पकडा त्याला, कॅच हिम, चोर कॅच हिम, त्याला पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डीड यू डू देन? ओके, अमेझिंग, अरे वा, कमालच आहे, हे सगळं तू पाहिलं आहे. त्या दुकानदारसुद्धा त्याच्या मागे पळत होता, हे सगळं तू पाहिलं, खूपच मस्त आहे. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डीड यू डू देन? आता टू डील विथ मीन्स दॅट अ हँडल, म्हणजेच काय, अरे वा, हे म्हणजे एवढं सगळं तू हँडल केलं, सगळं तुलाच निस्तारावं लागलं असेल, सगळं तूच पाहिलं असशील, आणि मग त्याच्यानंतर तू काय केलं? मग रितेश म्हणाला, रितेश said, yes ma'am, but the most amazing thing happened then. That man near the pavement, he too got up and began to run with the thief. नंतर तो गोष्ट खूपच इंटरेस्टिंग अशी गोष्ट झाली. काय झालं, त्या ठिकाणी ज्यावेळेस तो चोर पळत होता आणि त्या पेवमेंटवर असलेला जो काही माणूस होता, कणत होता त्या ठिकाणी, तो सुद्धा त्याच्याबरोबर, त्या चोराबरोबर पळायला सुरुवात केली. देन विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि त्या चोराबरोबर ज्यावेळेस तो माणूसही पळत सुटला, आणि मग मी विदाउट लुझिंग अ मोमेंट, एकही मोमेंट न सोडता मी आय रॅन आफ्टर देम, मी त्यांच्या मागे धावलो. अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन, मिसेस सेन सेड. आता मग मिसेस सेन काय म्हणाल्या, हां म्हणजे मग तू काय केलं असशील, त्यांना काय केलं असणार आहे, त्यांना पकडलं असशील आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला असणार आहे. रितेश सेड, वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर, ऑल दिस हॅपन सो फास्ट. ते मी करूच शकलो नाही मॅडम, बिकॉज दे हॅव व्हॅनिश मीन्स दॅट डिसअपियर्ड, म्हणजे ते गायबच झाले, कोणत्या एका कोपऱ्यातून ते गायब झाले, मला दिसेनासेच झाले. आणि ऑल दिस हॅपन सो फास्ट, आणि हे सगळं अतिशय पटकन घडलं, अचानकच घडलं. मिसेस सेन, देन वाय आर यू लेट, मग तुला उशीर का झाला? देन रितेश सेड, दॅट्स नॉट ऑल, आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश, सो आय रॅन बॅक टू गेट इट. तेवढंच नाही झालं मॅडम, काय झालं, मला नंतर लक्षात आलं की माझं जे काही दप्तर आहे ना, मी त्या दुकान असतं त्या दुकानामध्येच ठेवून आलो, त्या गडबडीतच राहिलं. इन अ मॅड रश म्हणजे काय, गडबडीमध्ये माझं ते दप्तर त्या दुकानातच विसरलो. सो आय रॅन बॅक टू गेट इट, आणि म्हणून मी तो मागं पुन्हा परत गेलो
ते दुकानातून ते माझं दप्तर घेण्यासाठी. मिसेस सेन अँड इट वॉजंट देअर. आणि ते तिथे नव्हतं, हो की नाही? असं त्याला म्हटल्या. मग तो काय म्हटला, नो मॅम इट वॉज देअर, ऑल राईट. होतं तिथंच होतं, पण काय झालं, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. पण मी त्या ठिकाणी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस जाणवलं की त्याच्यावर जो काही असा एक मोठासा कुत्रा, अगदी एक मोठा हेरी केसाळ असा कुत्रा, त्यात ब्राऊन कलरचा तपकिरी रंगाचा कुत्रा त्याच्यावर बसलेला होता. आणि त्याच्यामुळे मला काय करावं तेच समजत नव्हतं. मिसेस सेन सेड दॅट इंटरेस्टिंग, डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. अरे वा, व्हेरी गुड. खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगते तू. फारच छान. दुकानात दप्तर, त्या दप्तरावर कुत्रा. रितेश सेड येस मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज. ही डिडंट नो व्हेअर द डॉग हॅड कम फ्रॉम, हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. हो मॅडम, ते शॉपकीपर जे होते ना, दुकानदार, त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. शॉपकीपर ऑल्सो वॉज सरप्राईज. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की हा नक्की कुत्रा कुठून आला असेल. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. दॅट ग्रोल्ड मीन्स दॅट वी कॅन से दॅट एक प्रकारे गुरगुरणे. आणि तो जो काही कुत्रा होता तो कशा पद्धतीने गुरगुरत होता, काय सांगायचं मॅडम तुम्हाला. खूप त्या ठिकाणी तो गुरगुरत होता. अँड वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आणि आम्ही सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. मग कोणते प्रयत्न केले बघा, विसलिंग, क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक, बट ही वुडंट बच अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. जे काही प्रयत्न होते ते काय होते, विसलिंग शिट्टी वाजवली, क्लॅपिंग टाळी वाजवल्या, शोईंग हिम द स्टिक त्याला काठी दाखवली, बट ही वुडंट बच मीन्स दॅट मूव्ह, तो थोडाही हल्ला नाही. आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल. आणि मला त्या दप्तराशिवाय मला तिथून निघता येईना. मला स्कूलमध्ये ते दप्तर आणायचं होतं. मिसेस सेन बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तू असं म्हणतोय, पण तुझं दप्तर तर तुला मिळालंय, ते का तुझ्या पाठीवर तुझं दप्तर दिसतंय. रितेश सेड येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. अहो काय झालं, पुढं त्या शॉपकीपर होता, त्याने गेव मी मला दिलं सम बिस्किट्स. दॅट शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आता या ठिकाणी पाहिलं तर जर ग्रॅमॅटिकली जर पाहिलं, द शॉपकीपर इज अ सब्जेक्ट, गेव इज अ V2, that me is an indirect object, that is second object, and some biscuits we can say that biscuit is a direct object. आता या ठिकाणी कोणता टेन्स झाला, दॅट इज अ सिम्पल पास्ट टेन्स झाला. मग त्या शॉपकीपरनी काय दिलं, मला बिस्किट दिलं. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. अँड त्याने जसं बिस्किट दिलं, मग मी काय केलं, त्या कुत्र्याला ते ऑफर्ड केलं, किंवा त्या कुत्र्याला मी ते बिस्किट दिलं, त्याला ते दाखवलं. अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. लर्ड मीन्स दॅट वी कॅन सेट अट्रॅक्टेड टू डू समथिंग, म्हणजे एक प्रकारे त्याला आकर्षित केलं आणि त्याच्यापासून बिस्किट दाखवून दाखवून त्याला बाजूला आणलं. आणि मग ते कुत्रा त्या बॅगवरून उठला आणि तो बाजूला आला. या पद्धतीचा आपला हा जे काही स्किट आहे ते चालू आहे. आय थिंक हे कळालं असेल तुम्हाला कशा पद्धतीने रितेश नावाचा जो काही मुलगा वर्गात आल्यानंतर नेहमी उशिरा येणारा आणि उशिरा आल्यानंतर वेगवेगळे एक्सक्युजेस सांगणारा, वेगवेगळी कारणं सांगणारा, एक्सक्युजेस म्हणजे आपण सबबही सांगणारा असा हा मुलगा. आणि मेन म्हणजे काय, ॲट ए टाईम मोमेंटला त्याला वेगवेगळ्या तो काही स्टोरी तयार करू शकतो, वेगवेगळ्या स्वतःचं इमॅजिनेशन पॉवर, कल्पना लावून तो वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी तयार करतोय आणि तो आपल्या टीचरांना सांगतो. आणि टीचर ऑल्सो न्यूज दॅट, त्यांना ते माहीत होतं की ह्या वेगवेगळ्या खोट्या अशा गोष्टी सांगतोय आणि म्हणून ते त्याच्याकडनं काढून घेत आहेत. पुढं काय आता सांगतोय, पुढं काय सांगतोय, कारण टीचरांना माहिती आहे हा नेहमी खोटं बोलतो. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके स्टुडंट्स, बाय बाय, थँक्यू.